सुरुवातीची बातमी, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांना नेमकं कसं आरक्षण मिळणार यावरून सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा होती. पण आता नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टता आणली. फेब्रुवारीत विशेष अधिवेशनात कायदा करून सरकार आरक्षण देणार आहे. पाहूया TV9चा स्पेशल रिपोर्ट. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सरकारची भूमिका मांडली आणि मराठ्यांसह ओबीसी समाजालाही आश्वस्त केलं. ज्या मराठ्यांच्या नोंदी आढळल्या नाहीत त्यांच्यासाठी रद्द झालेलं एससीबीसीचं आरक्षण पुन्हा मिळण्यावर सरकारचा भर आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल महिन्याभरात येईल. त्यानंतर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन कायदा करून आरक्षण देणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मात्र जरांगे पाटील ऐकण्यास तयार नाही. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे ठाम आहेत. आज आपण पाहतोय की एक टप्पा आपण पुढे चाललोय. या 2 टप्पे आपल्याकडे बाकी आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो. ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा टिकणार आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही. कारण त्याच्यात खूप शंका आहेत. ते टिकल का नाही टिकल, क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार, घेतली तर ते दिलेलं आरक्षण एनटी विजेंटे सारखं टिकल का, हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभा राहिलेले. परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एनटी विजेंटे सारखं, आणि ते टिकणार नाहीये कारण ते 50% वर जात आहे. पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठीच मागासवर्ग आयोगाद्वारे काम सुरू आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाणार. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणालेत. खोट्या नोंदींच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या याचिकांमध्ये काही महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत. एखाद्या समाजाला जर आरक्षण लागू नसेल परंतु त्या समाजाला जर मागासलेपण आले तर त्याला आरक्षणाचा फायदा देण्याचा, लाभ देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. अपवादात्मक एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्समध्ये अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते. यासाठी 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाची देखील तरतूद त्यामध्ये कलम 11 प्रमाणे केलेली आहे. ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते. इकडे दिल्लीतही छत्रपती संभाजीराजेंची महाराष्ट्रातील खासदारांसोबत नुकतीच बैठक झाली आणि केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. मात्र त्या बैठकीवरूनच जरांगे पाटलांनी निशाणा साधलाय. मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय नसून वेगळ्या बैठकीचे कुटाणे कशाला अशी टीका जरांगेंनी केली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. इंटरव्हीन करणं गरजेचं आहे. हा नुसता राज्याचा विषय म्हणून चालणार नाही. केंद्र सरकारने सुद्धा लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी आहे. मग आम्ही सुद्धा पुढाकार घेणार. आम्ही सुद्धा दिल्लीत वेळ प्रसंगी इथं येऊन मुक्काम करू. इथं या थंडीत मुक्काम करू. 1000 लोक इथं येतील. केंद्रात आमचा विषय नाही. मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय राज्यात आहे. आम्ही ओबीसी आरक्षण आहेत. आम्ही वरचं आरक्षण आत्ता मागत नाही. कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केला. ते टिकणारच नाही 50% वर. उगाच कशाला तिकडं कुंकड बैठक झाली आणि काय झालं. इथंच मराठ्यांचं सुरू आहे. मराठे एकतर्फी इकडे आहेत. याच मराठ्यांचे सगळ्यांनी पाठीशी उभे राहा.
आणि हीच लढाई लढू लागा ना. वेगळं कुंकड कशाला कुठाने करताय जे मराठ्यांनाच माहीत होत नाहीत कुठं बैठका आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं जरांगे पाटलांना वेळ वाढवून मागितला. मात्र 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर जरांगे पाटील ठाम आहेत. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास 6 कोटी मराठ्यांशी गाठ आहे असा इशारा जरांगेंनी दिला. मात्र मराठ्यांच्या 6 कोटी संख्येवर मंत्री भुजबळांनी पुन्हा सवाल करत जातीय जनगणनेची मागणी केली. सरकारच्या लक्षात येत नाही का की याचं ऐकायचं नाही आणि याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला सगळ्या 6 कोटी मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागणार तुम्हाला. आम्ही 24 डिसेंबर परतच्या नंतर ऐकत नाहीत. काय करायचंय आम्ही नाही ऐकत. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरांगे म्हणाले काहीतरी 6 कोटी आहेत मराठा समाज असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं. आता 6 कोटीचा म्हणजे ते 50% झाले आणि 50% बाकीचे सगळे समाज. मग आता ते कसं काय खरं म्हणायचं. त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बरं ठीक आहे जात गणना करा त्याच्यामुळे ओबीसी किती आहे हे समजेल. सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी काढल्या त्या त्रुटी पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाच्या अहवालाद्वारे दूर करून रद्द झालेलं एसईबीसीचं आरक्षण पुन्हा मिळवता येतं हेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनापर्यंत जरांगे पाटलांनी थांबावं असंच अप्रत्यक्ष आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. पण जरांगे पाटील त्यास तयार नाहीत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.